टीका केलेली आहे. आम्ही शेतकऱ्यांची दिवाळी गोड व्हावी म्हणून रस्त्यावर उतरून आंदोलन करतो आणि भाजप एका बाजूला पक्ष प्रवेश घेतो. नाही, मला कळत नाही आहे. शेतकऱ्यांची दिवाळी गोड करायला यांची आवश्यकता राहिलेलीच नाही आहे. माननीय देवेंद्रजींनी शेतकऱ्यांच्या पाठीशी ठाम उभं राहण्याचा निर्णय घेतला. सगळ्या संकटात, हेच संकट नाही, आता महापूर, अतिवृष्टी आहे ना, आजपर्यंत आलेल्या प्रत्येक संकटात आदरणीय देवेंद्रजींचं सरकार ताकदीनं पाठीशी उभं राहिलं. शेतकऱ्यांची दिवाळी आनंदाची व्हावी, संकटकाळी सरकारनं पाठीशी उभं राहावं म्हणून विरोधकांची मागणी 10,000 कोटीची असताना 31,000 कोटीचं पॅकेज दिलंय आणि शेतकरी खूप समाधानी आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये दिवाळी चांगली व्हावी म्हणून दिवाळीच्या अगोदर मदत शेतकऱ्यांना पोहोचावी याचाही प्रयत्न सरकार करतंय. आणि त्याच्याही पुढे जाऊन आम्ही दिवाळीच्या अनुषंगानं शेतकरी बांधवांच्या नापदग्रस्त लोकांच्या घरी दिवाळी चांगली व्हावी म्हणून दिवाळीचं किट पोहोचवतोय, आमच्या बहिणींची भाऊबीज पोहोचवतोय. सगळे कार्यक्रम आम्ही करत असताना शेतकरी एवढ्या संकटात सुद्धा असताना समाधानी आहे की सरकार आमचं आहे, आमच्या पाठीशी उभा आहे. त्यामुळं या अशा लोकांची मला नाही वाटत की शेतकऱ्यांना आवश्यकता राहिलेली आहे. अधिकचं बोलायचं काय कारण आहे, दिवाळी आनंदात होत असताना काळी दिवाळी साजरा करतात कारण यांच्या पक्षापुढं अंधकार आहे. नेमकं काय करायचंय, कुठं जायचंय, प्रचंड मोठा अंधार यांच्या सगळ्यांच्या समोर आहे. त्यामुळे अशा पद्धतीचे कृत्य ते करतात. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.